विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला सूरज. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज. यामध्ये आपण मॅथ आणि इंग्लिश ग्रामर घेत असतो मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये चौथा प्रकार, ज्याचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण, अपूर्ण, भूतकाळ, पूर्ण आणि अपूर्ण भूतकाळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण आणि अपूर्ण भूतकाळ. मागच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्याने बघितले नसेल ते बघून घ्या. आपल्या लिंकमध्ये व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्याचं नाव आहे पास्ट परफेक्ट टेन्स आणि त्याचा पुढचा प्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याआधी आपण प्रेझेंट टेन्स पूर्ण 4 प्रकार बघितले. आता पास्ट टेन्सचा हा लास्ट प्रकार म्हणजे चौथा प्रकार आहे सब पॉइंट मधले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज यामध्ये टू बी काय आहे ते बघणार आहोत. टू बी आहे हॅड बीन. टू बी आहे विद्यार्थी मित्रांनो हॅड बीन. हॅड बीन हा टू बी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आपण त्याचा फॉर्म्युला बघूया विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युला फॉर्म्युला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला तुम्ही बघून घ्या. सब्जेक्ट आहे, त्यानंतर टू बी, त्यानंतर वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सब्जेक्ट पहिल्या लेक्चर पासून बघतोय, तरी आपण परत एकदा सब्जेक्ट कोणते कोणते ते बघून घ्या. सब्जेक्ट आहे पहिला आय, ही, शी, वी, दे, इट, तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्व सब्जेक्ट मध्ये आपल्याला टू बी वापरायचा आहे हॅड बीन. सर्व सब्जेक्ट मध्ये टू बी कोणता वापरायचा आहे? हॅड बीन. बघा आपण इथपर्यंत बघितले. आपले जे सब्जेक्ट आहे, कोणताही सब्जेक्ट असो, चला पेन असेल, चेअर असेल, कोणतंही नाउन असो, प्रोनाउन असो, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हॅड बीन हा टू बी यूज करायचा आहे. तर इथपर्यंत सर्वांना कळलंय असं ग्राह्य धरू आपण, किंवा कळलं असेलच. बघा पहिलं काय सांगितलंय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण, अपूर्ण, भूतकाळ. टू बी आहे त्याचं हॅड बीन. फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कोणते? आय, ही, शी, वी, दे, इट, पेन किंवा चेअर, किंवा एखादा प्रोनाउन कोणतं पण घ्या, किंवा एखादा नाउन कोणतं पण असो, तर त्याला टू बी जो आहे तो हॅड बीनच वापरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हॅड बीन म्हणजे हॅड बीन. इथपर्यंत सर्वांना समजलेला असेल तर आपण सेंटेन्स घेऊ विद्यार्थी मित्रांनो. सेंटेन्स आणि त्याचा मराठीत अर्थ पण बघूया. बघा पहिलं सेंटेन्स घेतोय मॅडम, विद्यार्थी मित्रांनो. बघा दे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दे काय आहे? सब्जेक्ट आहे प्लस
टू बी काय आहे, हॅड बीन. बघा हॅड बीन वापरू आपण, हॅड बीन. दे हॅड बीन. बघा पुढं काय फॉर्म्युला, व्हर्ब आयएनजी. प्ले, प्लेचं काय येईल, प्लेइंग. अ क्रिकेट. दे हॅड बीन प्लेइंग अ ऑब्जेक्ट आलं विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेट. बघा मराठीमध्ये आपण घेऊया, ते क्रिकेट खेळत आलेले होते. बघा ते क्रिकेट काय झालेले, खेळत आलेले होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे वाक्य किंवा सेंटेन्स, हा करता जरी चेंज झाला तरी पण समोर हॅड बीनच येणार, वर्ब आयएनजी येणार आणि ऑब्जेक्ट येणार. सपोज तेच वाक्य आपण दुसरं घेऊया, सेकंड नंबरचं सेंटेन्स घेऊ विद्यार्थी मित्रांनो. नाउन घेऊ एखादं, मयूर. मयूर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हॅड बीन, मयूर हॅड बीन, मयूर हॅड बीन ड्रिंकिंग अ मिल्क. ड्रिंकिंग अ मिल्क. बघा मयूर, मयूर हा काय आलेला आहे, दूध पीत आलेला आहे किंवा होता. मयूर हा दूध पीत आलेला होता. मयूर दूध पीत आलेला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, मयूर दूध पीत आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सब्जेक्ट चेंज झाला पण टू बी बदलला नाही. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट कोणताही असो टू बी हॅड बीनच येणार. सब्जेक्ट कोणताही असो टू बी हॅड बीनच येणार. त्यानंतर ग्रामर मध्ये व्हर्ब आयएनजी म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप, तर इथे आयएनजी प्रत्यय लावूनच येणार आणि क्रियापदाचे चौथे रूप येणार म्हणजे येणार आणि नंतर ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. हा फॉर्म्युला आणि हा टू बी तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कुठलीही अडचण नाही येणार. आपण आणखी माहितीसाठी एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक्झाम्पल घेऊया. 3 नंबरचं एक्झाम्पल. वी. बघा इथे तुमचा सब्जेक्ट चेंज झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सब्जेक्ट चेंज झाला म्हणजे टू बी बदलच असं नाही. तर वी हॅड बीन, वी हॅड बीन. बघा सब्जेक्ट म्हणजे आम्ही जरी आलो तरी पण सब्जेक्ट चेंज जरी झाला तरी पण टू बी चेंज होत नाही. हॅड बीन ब्रिंगिंग अ कार. बघा आम्ही नवीन कार किंवा आम्हाला नवीन कार घेण्यात आलेली होती. आम्हाला किंवा कार घेण्यात आले. नवीनचा काही विषय नाही इथे. न्यू कार जर म्हटलं असतं तर नवीन आली असती. तर आम्हाला कार घेण्यात किंवा आणण्यात, आपण आणली म्हणू शकतो. घेणे म्हणजे टेकन, हे आणणं येईल
आणण्यात आलेली होती. आम्हाला कार आणण्यात आलेली होती. कधी आणली कोणी सांगू शकत नाही. तर चौथं वाक्य घेऊ आपण विद्यार्थी मित्रांनो. चौथं वाक्य काय येईल? एखादं नाऊन घेऊ परत. सुवर्णा, बघा सुवर्ण आलं इथं, नाऊन आलंय प्रॉपर, तरी पण टू बी चेंज होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बी चेंज व्हायचा प्रश्नच येत नाही. हॅड बीन आपण टू बी घेतलेला आहे, कोणतंही वाक्य यूज करा, हॅडबीनच हे वाक्य येईल. सुवर्णा हॅड बीन, बघा सुवर्णा हॅड बीन आलं. लुकिंग, बघा वर बाय जे आलं. सुवर्ण नाऊन आहे, टू बी हॅड बीन आलेला आहे, आणि लुकिंग अ पिक्चर. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुवर्णा चित्राकडे किंवा चित्र बघत आलेली होती. बघा सुवर्णा चित्र बघत आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा टू बी चेंज झाला का रे? कुठं नाही झाला. आयएनजी प्रत्यय जोडला तर, आणि सब्जेक्ट कोणताही असेल तरी टू बी चेंज होतोय का? नाही होते. तर तुम्हाला याच्यात काही अडचण नसावी. त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, टू बी पण तुम्हाला तोच वापरायचा आहे. फक्त सब्जेक्ट चेंज केला तरी पण तुम्ही टू बी तोच वापरू शकता, आणि आयएनजी प्रत्यय हा वर्बला लावायचा म्हणजे लावायचाच आहे. त्यासाठी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हा जो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याचा अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. आणि हा कधी विसरू नये यासाठी आपला हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही कंटिन्यू पाठच करून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघा. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. यू सब्जेक्ट राहिला होता घ्यायचा आपल्याला मागाशी दाखवताना तुम्हाला. तर यू आला विद्यार्थी मित्रांनो. काय करतात तुम्ही? काय करतात? आपला जो सब्जेक्ट आहे त्यानंतर टू बी जो आहे तो कोणताही सब्जेक्ट येऊ द्या विद्यार्थी मित्रांनो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये डोळे बंद करून कोणताही सब्जेक्ट आला तर त्याच्यापुढे टू बी काय लिहिणार तुम्ही? हॅड बीनच लिहिणार विद्यार्थी मित्रांनो. हॅड बीन, यू हॅड बीन, आणि त्यानंतर व्हर्ब आयएनजीच वापरायचं विद्यार्थी मित्रांनो. रायटिंग, बघा अ लेटर, बघा विद्यार्थी मित्रांनो. यू हॅड बीन रायटिंग अ लेटर. यू हॅड बीन रायटिंग अ लेटर म्हणजे काय? काय विद्यार्थी मित्रांनो याचं सांगा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो याचं येईल आम्ही पत्र लिहित आलेलो होतो. बघा आम्ही पत्र लिहित आलेलो होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये
काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तुम्ही जर फॉर्म्युला आणि टू बी जर पाठ केला आणि वाक्यात कसा उपयोग करायचा त्याचा ते जर तुम्ही शिकले तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, याची गॅरंटी माझी. तर आपल्याला जे चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, रोज बघत चला व्हिडिओ, कारण की आपले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जर तुमचे टेन्स जर पाठ झाले पूर्ण तर तुम्हाला ते जे आहे सेंटेन्स बनवायला काही अडचण नाही किंवा बोलायला पण काही अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आणि जर नवीन जर कोणी बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण इथून पुढे आणि आतापर्यंत टाकत आलेलो आहे आणि टाकणार आहे. ते बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.